हे बघा मित्रांनो, पाऊस गेला तरी कुठे. आता काय वेळ आली आहे बघा शेतकऱ्याची. पाऊस नसल्यामुळे शेती सुरुवात तर केली, भात पेरणी वगैरे तर सर्व केलं नाही, परंतु अशी परिस्थिती. म्हणून आता पाणी आहे बघा. आता हे पाणी सोडलं नाही भाईने. आणि प्रत्येक शेतकरी ज्याचं भात रुजून आलं आहे व्यवस्थित, त्यांनी काय केलं आहे, अशीच सोय केली आहे. पावसाने दडी मारली आणि आता हे भात आहे हे पाण्याने शिंपवावं लागतं आहे नदीतल्या. त्याच्यामुळे खूप मोठं संकट आल्यासारखं झालं आहे शेतकऱ्यांवरती. इकडे बघा अशी परिस्थिती. सकाळी उठलं की पहिलं पाणी वगैरे लावून घेतात. आता तो तिथे पाणी सोडणार आहे. असं सोडून ठेव, सोडून ठेव. हां, नाही तर मोडून जाईल ते. ताण जरा. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. पाऊस गेला तरी कुठे, प्रत्येक शेतकरी हेच बोलतो आहे. कारण काय झालं आहे, ज्या वेळेला 2-3 दिवस पाऊस लागला तर शेतकऱ्याला वाटलं आता पाऊस हा कंटिन्यू चालू झाला. पण न्यूजला बातम्या होतं की 15 तारखेच्या नंतर काय पेरणी करायची ते करा. परंतु शेतकऱ्याला प्रत्येक वेळा आपल्याला माहिती आहे, शेतकरी राजा हा घाईच करतो. कारण त्याला प्रत्येकाला वाटतं की लवकरात लवकर आपलं काम व्हावं. परंतु त्याचा असा आता प्रॉब्लेम झाला आहे. तर शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे, पेरणी करून झाली, कारण दुसऱ्या-तिसऱ्या पावसामध्येच त्या लोकांनी पेरणी केली आणि त्याच्यानंतर आता 8 दिवस पाऊस नाही. आता भात उगवून तर आला आहे, आता करणार काय? तर भात मरवून जाणार. त्यापेक्षा त्या लोकांनी एक दिमाग चालवलं की आता नदीला थोडंफार पाणी झालं आहे, म्हणजे कोंडकं बोलतात आमच्याकडे, कुठे ना कुठे. तर त्याचं पाणी आता घेऊन शेतीला पुरवतात. हे बघा तिकडे लावलं नाही पाणी आणि शेतीची अजून कामं चालू आहेत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे बघा कसं पाणी तुम्हाला दाखवतो. भात किती छान आलं आहे बघा. भात खूप छान आलेले आहेत. पण आता काय झालं आहे, पाणी नाही तर ते मरून जाते. म्हणून आता पाणी आहे बघा. आता हे पाणी सोडलं नाही भाईने. आणि प्रत्येक शेतकरी ज्याचं भात रुजून आलं आहे व्यवस्थित, त्यांनी काय केलं आहे, अशीच सोय केली आहे की पायपाने पाणी सोडलेलं आहे. हे बघा भात छान आलेले आहे. तुम्हाला ते सुद्धा दाखवतो किती भात मस्त आले आहेत. हे बघा सगळीकडे भात चांगले आलेले आहेत. आणि उन्हाचं आता बघा 9 वाजून गेले आहेत, पण किती ऊन लागतं आहे ते आहे ना. भात खूप छान आलेले आहेत. आणि 8 दिवस झाले पाऊस नाही आता. आणि इकडे बघा मध्ये पाऊस लागला 3-4 दिवस, त्याच्यामुळे किती हिरवं गार वातावरण पण झालं आहे. आणि यांना पालवी चांगले फुटले, त्याच्यामुळे सर्व डोंगर सगळे हिरवेगार वाटत आहेत. भाई तिकडे कुत्रा बोंबटतोय, रामू आपला बोंबटतोय बघ. बघा काही कामं अशी करावं लागतात. भाई त्या तिकडे ते काय साडी लावलंय, त्याच्यात काय लावलाय? नारली आहेत. काय नारली नारली या इकडे पुढे काय प्रॉब्लेम नाही ना होणार भात शेतीच्या वेळेला? भाईने ते काय काय केलं बघूया. नारळीने आत्ताच लावलाय बोलतो. वा, हे पण बरं गेलास. हां, इथे पाणी आहे, जगतील ते चांगल्या. दोन्ही साईडला नारळीने लावलास? हां 450 रुपये. हो, कोणत्या म्हणालास? सिंगापुरी. सिंगापुरी लावलास, छान आहे. राहू दे राहू दे राहू दे राहू दे भाई, बघूया. वा वा वा, मस्त गेलास.
चल तुझं काम कर. काय रे रामो? भाताचं वाटू लागणार आहे. हो, तो भातात बसला तर ते काय सर्व हे करून टाकला, खराब करून टाकला. जो पाईप आहे हा पप्पूने जोडलाय. आता हा कुठे गेला बघूया. हा बघ, ह्या भाताला गेला. इथून ह्या भाताच्या नंतर परत त्या तिकडे आहे. ह्या इथे सुद्धा लावायचं आहे पाणी. आणि ते बघा समोर ह्या इथे ह्या भाताला लावून घेतलं आहे. काय करणार. आता जाणार ते एका साईडने. जाऊ दे तिकडे. पाऊस नसल्यामुळे मित्रांनो जमीन किती सुकून गेले बघा. एकदा पूर्वी नांगरलं होतं. नांगरल्याच्या नंतर पाऊसच गेला आणि बघ साफ सुकून गेले. तरी शेतकऱ्याला काही चैन पडत नाही. तरीसुद्धा परत नांगरून घेतो आहे. छोटी छोटी कामं करून घेतो आहे. हे बघा. आता 9:30 व्हायला आले तरी एवढं ऊन आहे. ह्या एक शेताला आम्ही पाणी लावून झालं. बऱ्याचशा माळ्या आहेत अजून पाणी लावायचं. अरे पूर्ण पाय चिखल झाला. तर मित्रांनो व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.